गुरु आणि शुक्र ग्रहाच्या समसप्तक योगामुळे 7 राशींना दसरा अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. हा काळ या व्यक्तींना मालामाल सुद्धा बनवू शकतो. याही व्यतिरिक्त दिवाळीचा काळ हा उत्तम लाभाचा ठरू शकणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ऑक्टोबर महिन्यात अनेक विविध शुभयोग जुळून येत आहेत. नवरात्रीसह दसरा दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्याचबरोबर काही ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या शुभयोगाचा चांगलाच लाभ काही राशींना प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. गुरु वृषभ राशीत विराजमान आहे. शिवाय 9 ऑक्टोबर 2024 रोजी गुरु ग्रह वृषभ राशीत वक्री झालाय, तर 12 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. दिवाळी होईपर्यंत शुक्र वृश्चिक राशीतच असणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्र यांचा समसप्तक योग जुळून येणार असल्याचं सांगितलं जात आहे. वास्तविकता काही मान्यतेनुसार गुरु आणि शुक्र एकमेकांचा शत्रुग्रहही मानले जातात. या दोन्ही ग्रहांच्या समसप्तक योगाचा मात्र काही राशींवर अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो. याचा कुटुंब, शिक्षण, व्यापार, नोकरी, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव दिसू शकतो? चला बघूया. सर्वात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना समसप्तक योग खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. गुरुसोबतच शुक्राचा शुभ प्रभाव पडणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वृषभ राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवतील. कामाच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होईल. प्रमोशन, इन्सेंटिव्ह इत्यादी या काळामध्ये मिळू शकतं. जीवनात अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर या काळामध्ये तुम्ही करत असाल तर या कालावधीत असं करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं असं सांगितलं जात आहे. शिवाय या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यातूनच वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतात. समाजात मान सन्मान सुद्धा या काळामध्ये चांगलाच वाढू शकतो. त्यानंतरची राशी आहे कर्क रास. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना आणि स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांना शुभ परिणाम या काळामध्ये प्राप्त होऊ शकेल. प्रेम संबंधित प्रकरणांमध्ये तीव्रता राहील. प्रेम विवाहाचा निर्णय घ्यायचा असेल तर संधी अनुकूल राहू शकेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांचे सहकार्य मिळवण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करून व्यवसाय पुढे नेण्याचा विचार जर कर्क राशीच्या व्यक्ती करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना समसप्तक योग जीवनात आनंद आणू शकतो. समृद्धीसोबतच अनेक सुख येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. चांगली कमाई सुद्धा या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्ती करू शकतात. सरकारी कामात यश मिळू शकतं. अशा परिस्थितीत एखादा मोठा प्रकल्प, निविदा किंवा नोकरी किंवा परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकेल. वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवाय दिवाळीच्या निमित्तानं अनेक फायदे सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात. त्यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना समसप्तक योग फायदेशीर ठरू शकतो. आयुष्यात आनंदाचा अनुभव येऊ शकतो. प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतं. मुलांकडून काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्ती ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. आउटसोर्सिंग व्यवसायाद्वारे बरेच फायदे मिळू शकतात. जीवनात अनुकूल प्रभाव पडू शकतो. चांगली रक्कम मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्ती पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. जोडीदारासोबतच मोकळेपणानं बोलू शकाल. समाजात मान सन्मानही या काळामध्ये चांगलाच वाढू शकतो. त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मोठे यश मिळू शकेल. जे काही काम सुरू कराल त्यात प्रगती होऊ शकते. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होईल. सरकारचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. काही मोठे काम सुरू करायचे असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर त्या दृष्टीनेही वेळ अनुकूल राहील. आर्थिक बाबतीतही अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात. दिवाळीच्या निमित्तानं भरपूर कमाई वृश्चिक राशीच्या व्यक्ती करू शकतात आणि त्यांना या कामात नक्कीच मदत होईल. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना समसप्तक योग खूप फायदेशीर ठरू शकेल. सुखसुविधांमध्ये वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शिवाय करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमीही मिळू शकते.
आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखादं काम दीर्घकाळ प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकतं. अडकलेला पैसा मिळू शकेल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात सुद्धा या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्तींना लाभच लाभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी समसप्तक योग फायदेशीर ठरू शकतं. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. हा योग विद्यार्थ्यांसाठी चांगला ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. काही मोठी चांगली बातमीही मिळू शकेल. मुलांच्या बाजूनेही तणावमुक्त राहू शकता. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ही चांगली वेळ आहे असं सांगितलं जातं. यामुळे जीवनात आनंदी आनंद येऊ शकतो. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातंय. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.